सर्वांना शांत रीतीने बैसून हे एक आध्यात्मिक महत्वाचे कार्यक्रमांतो भाग घेवला. कोणी कसले गोंधळ करून घेणं असे थंय थंय जागस की थंय आसन स्वीकार करून घेणं परमपूज्य स्वामीजीच्या अनुग्रहाक पात्र जावका म्हणून मागून घेता असं निशब्द जावन शांतीयुत जावन हे कार्यक्रम सर्व प्रजाकांना चलोवन दिवता. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाक विद्युक्त चालना दितासाची आम्ही सर्वांनी उठान राखून तांचे एक गौरव सूचना करता म्हणून हांव मागून परम पवित्र आणि महागणपती देवालय आणि सर्व मंदिराची तशीच श्री गोकर्ण पर्तगाळी श्री श्री विद्याधीश स्वामी आज हांगा उपस्थित जावन आसाची तांगेले दिव्य चरणारविंदाक नमस्कार करताची स्वागताचे हे दोन उतर उल्लोचे एक अवकाश मेळ्ळो म्हगेले सौभाग्य म्हणून हांव समजता. आमगेले हे हिंदुमाधव विश्वेश्वर सन्निधानंतू पुरातन काळात धरून नित्यपूजकी हांगा चलचे सर्व कार्यक्रम की वर्षावधीचे नवमी जायता रामनवमी जायता वर्धंती उत्सव अशी सर्व कार्य चलोवन घेवन येता उरचे पुराणिक कुटुंबाक आणि परम पूज्य मठाक गोकर्ण मठाक एक अविनाभाव संबंध असचे तुमकां गोतुरचा पुरो. मठाचे आमगेले 20 दिसाचे पीठाधिपती श्रीमद इंदिराकांत स्वामीजी परमपूज्य इंदिराकांत स्वामीजीले जन्म हे पुराणिक कुटुंबातून जल्लत आशिल्लो म्हणून थंय मात्र तांगेले पुण्यस्मरणे मेळावी स्वयं गुरुवर्यांना सांगलें ते आमगे महान भाग्य आमकां एक ते धन्यता दिवचे विषय म्हणून हांव समजत आसा. तशीच आजचे दिवस एक विशेष दिवस कसा लाग म्हळ्यार आम्ही हो दिवस विशेष म्हणून कित्याक समजुका म्हळ्यार आयची तारीख 22 हांगा चलता आसचे 23चे वर्धंती उत्सव आणि परम पूज्य गुरुवर्य 24 म्हळ्यार संख्ये एक सुवर्णाक्षरांतू बरोवन दवरता इतिहास आमगेले बिंदुमाधव देवस्थानाचे इतिहासांतू उडगास दवरून घेतलो दिवस म्हणून हांव समजता. आणि हे नेल आमगेले कपल केरी जायता आमगेले कासरकोट गांव जायता हे बिंदुमाधव विश्वेश्वर देवालय सन्निधान जायता पूज्य गुरुवर्याले चरण स्पर्शा निमित्त पावन जने आमकां सगळ्यांक एक धन्यता मेळ्ळी म्हणून संताची तांगेले चरणारविंदाक हांव तांगेले बिंदुमाधव विश्वेश्वर सन्निधानाचे मलगड पुराणिक मामू आमगेलो बाळकृष्ण अनंत पुराणिक आणि तांगेले धर्मपत्नी रुक्माबाई पुराणिक आणि तांगेले सत्पुत्र मलगड पूत विष्णुदास म्हळ्यार अनंत बालकृष्ण पुराणिक तशीच तांगेले दोन्ही पूत विठ्ठलदास पुराणिक हे सर्व कार्यक्रमाचे गुरुवारी जावन आसचो आमगे लक्ष्मीदास पुराणिक देवान अनुग्रहा निमित्त तागेल चल वरनाक वैदिक वृत्तीक पादार्पण केलेलो आमगेलो रोहन याने श्रीनिवास पुराणिक तशीच मिगेल पतिदेव देवालय नामांकित दवरण्यासाठी तमिळवर जावन आणि हांगा उपस्थित सर्व रचकांपर जावन परमपूज्य स्वामीजी हांव हृदयपूर्वक स्वागत सुस्वागत राम नाम जप अभियान निमित्त आमगे परमपूज्य गुरुवर्य नागेंद्रांतले आमगे GSP एक सारस्वत वृंदांतले सगळे देशांतू विदेशांपर्यंत एक संचलन एक क्रांती सृष्टी केलेली आसा ते बद्दल आमी सगळ्यांनी हेम्मे पावता एक धन्यते अनुभव करता. ते 550 वर्षां फुडें आमगेले एक संस्थान स्थापन करता जाल्यार इतले सगळे अनुकूल नाशिल्ले रन्नामध्ये ते काला जनान कशी एक ते कोण उठच्या पुरो
तांगेले एक परिश्रम, तांगेले एक श्रद्धा, तांगेले एक भक्ती कशी उर्चा पुरो आमकां ते ऊहे करच्या करना सारखं ना. तसंच एक दिवसाचे म्हणजे 550 वर्षाचे एक संस्मरणे खातीर आमी 550 दिवस भितरी 550 कोटी श्रीराम जय जय राम दिव्य नाम स्मरण करता म्हणून एक संकल्प आमगेले स्वाम्यान घेतली म्हणाली. ताका सकट प्रेरणा तांगेले हृदकमल निवासांतू आसची कसलो प्रभू श्रीरामचंद्रजी ताणेची स्वाम्याले तोंडा तुकून ते एक दिव्य संकल्प हाडून घेवन इतले चंदायिनी इतले रीतीने ते रामनाम जप अभियान आदि चलता आसता. तद्निमित्त खंयचे एक भेदभाव ना नशी काशी मठुरो, गवडे मठुरो, गोकर्ण मठुरो खंयचे मठाचे अनुयायी जत्तरीची आदि ते रामनाम जप यज्ञांत भाग घेवन एक बोगट्टू आमगेले समाजांतू आयला म्हणाली. ताका कारण परमपूज्य स्वामी म्हणून आम्ही तांकां कितले नमस्कार केले. हे एक परमपूज्य विद्याधिराज तीर्थ करकमल संजात जावन आमकां मेळ्ळेले अनर्घ्य रत्न म्हणारी खंडितते अतिशयोक्ती जायना म्हणून हा समजत आसा. आणि तांगेले एक वर्चस्व एक तपोबल कशी म्हणारी एक आध्यात्मिक साधने करताची एक व्यक्तीक बरसकड सिद्धी मेळटा. तांकां ते वाक सिद्धी म्हणून एक आसत. तांणी कसं उलय तरी तांगेले तोंडात कसं भायर आयली तरी ते स्वयं देवान सांगिल्लें वाणी देवान सांगिल्लो उतर म्हणून आमी नमून गेलो. ताचे प्रकार चलता गेल्यार आमगे समाज उत्तरोत्तर अभिवृद्धी पावता म्हूण सांगतो. खंयचे एक अनमानू आमी कोणाय देवन घेवता म्हणून ना. आनी आमगेले समाजाची एक विशिश्टता कशें म्हळ्यार एक आधुनिक काळांत आमी आसाची. आधुनिक काळाचे सकळ अनुकूल आमी पाविल्ले आसाची. एक विद्याभ्यासा विशयान जावं टेक्नॉलॉजी विशयान जावं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिफेन्स खंयचे विशय तुमी घेयाचे आमगेले सारस्वत समाजात लोक तांकां उन्नतोन्नत मट्टाक गेली. ताका सर्व कारण कसं म्हळ्यार आम परमपूज्य हे गुरु परंपरेचे आशीर्वाद. हे स्वामी तमे अत्यंत सान्न वयारीची अत्यंत एक प्रगतीपर धोरणे दवरलेली समाजाचे मूढनंबिके आसच्या पुरो एक कसले एक दोष आसच्या पुरो ते सर्व निवारण करून परमपूज्य मध्वाचार्याने तत्व सिद्धांत आधुनिक काळात तकीत जावन आम्ही कशी मुखारसून फुरयता हे जनरेशनाक ते कशी अर्थ करूं सुद्दां आमगेले एक संस्कृती आमगेले एक संस्कार आता जनरेशनाक कशी आमी पावोवपा म्हळ्यारे विचार मनान दवरून घेवन सर्वांले मनान तूं एक स्थान घेवन आदी हांगा विराजमान जावन आसची. तांकां अनेक फावटी हांव हृदयपूर्वक जावन तुमगे सर्वांपर जावन स्वागत करता आसा. तशीच टीव्हीचे लेखवाणी म्हाका दुर्गा येता आसा. ಹೊಸ ಚಿಗುರು ಹಳೆ ಬೇರು ಕೂಡಿರಲು ಮರಸೊಬಗು ಹೊಸ ಯುಕ್ತಿ ಹಳೆ ತತ್ವ ದೊಡಗೂಡೆ ಧರ್ಮ ಋಷಿ ವಾಕ್ಯದೊಡನೆ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲೇ ಮೇಳವಿಸೆ ಜಸವು ಜನಜೀವನಕ್ಕೆ ಮಂಕುತಿಮ್ಮವು. आमगे समाजाचे बेरू भद्र जाल्ले आमगे चिगुरू आमगे फल उन्नत जावन आसता. ते बेराक उदक घालचे बेर संरक्षण करचे काम आमगे गुरुवर्य अत्यंत सुंदर जावन करून येता आसाची. आनी मुखारसून सांगिल्ले व्हडले प्रोजेक्ट आसा. अयोध्येंत जाग घेतला थंय आमगेले पीठ स्थापन करचे थंय चातुर्मास करचे सकड एकदम आमकां मंत्रमुग्ध करता. आलोचन केल्यार तांकां सकड भाग घेवचे अवकाश आमकां सर्वांक मेळ्ळो म्हणून हांव आशी करताची. हे एक अवकाश म्हाका दिल्ल्याक परमपूज्य स्वामीजीक तुमगे सर्वांपर जावन अनेक फावटी स्वागत करता आसता. तशीच तांगेली ಒಟ್ಟು आयिल्ले वैदिक बंधाक जायता गृहस्थ बंधाक जायता आमगे स्थानिक भजकांक जायता वर्गामातून आयिल्ले भजकांक जायता. अनावरात करून तांकां आपोवन येवन हे कार्यक्रम चंद रीती जोडच्याक कारण जाल्ले प्रति एकल्यांक कार्यक्रमाक प्रत्यक्ष जावन परोक्ष जावन तनु मन धन सहाय दिवन आमकां हे कार्यक्रम चलोवच्याक अवकाश दिले. प्रति एकल्यांक हांव सर्वांपर जावन हृदयपूर्वक स्वागत सुस्वागत करताची. भर सकट कार्यक्रम आसा जप आसा स्वाम्यान आशीर्वचन आसा ताका सकट अवकाश करून दिवता भर उलोवच्या मजा म्हणल्या खातीर आमी
स्वाम्याक इतली लागीं तकून पळयता अशें फर्स्ट टायम ते एक एक्साइटमेंट असतो हांव उलयलां कसले कोणी भूल चूक जावन आसल्यार परमपूज्य गुरुवर्यान जायता तुमी जायता क्षमाटपणा करता म्हणून निमून घेताची म्हज्या उतराक पूर्ण विराम दिता. जय श्रीराम, जय जय गुरु महाराज. रे हे तीन भाग्य आमक आजेला आमच्या तरी सांगून दिसता. प्रथम जावन आमगेले कासरकोड गावात आम्ही जन्मायेतून कासरकोड आखी करून नाव शिकवत ना त्याला तामे त्या पेटेर वर ना पडना आमगेला कासरकोड म्हणून एक स्वर्णाक्षर करून सुनले कित्याक म्हाका तसं व्हड हें पुण्य त्या गांवां भितर जन्म आयले आम्ही पुण्यवान दिसता. स्वामी पेटेर वचून नंतर आम्ही ते पुण्यवान झाले. दुसरे भाग्य म्हळ्यार आमगे बिंदू मार्ग देवस्थान स्वामेली आमकां व्हड स्वामी केन्ना म्हणटले मल्लेर मठा भितर 4 आमगेले आसा 5 आमगेले आसा एक मात्र तुमकां तुमगेले न्ही ते आमगेलेची म्हूण तशें आमगे हे बिंदू माधव देवस्थान आमगे स्वामी म्हणटा आमी अनेक ताचे नांव उडयता तातूंत आतां पयर भाशेन म्हणल्या वरी आमी इंदिराकांत स्वामेले पूर्वाश्रमात कुटुंबाचे आम्ही 1880 सुमार हांगा आयिल्ले 1629 त्या वेळाचेर केळंजी संस्थान हाचे वेळार गेली नारायण मंदिर हनुमान देवस्थान ती आनी त्या वेळार गंगा नदीर आसा गंगा तटार आसा वा शरावती तटार आसा म्हणटा केली ते बी एक भाग्य आमगे. आनी आयज दिवसां भितर हाचे पयलीं 2 वर्स फाटीं स्वाम्यान महाशिवरात्री वेळार हांव देव दिशिल्लें होन्नावर केंपावळेरी फेब्रुवारी 17 तारीख आमकां त्या वेळार डेट बी दिल्ली शिवरात्रीचे एक दीस पयलीं स्वाम्यान तेन्ना म्हळ्यार आमगे सांग हांव तातूंत कसो येयला म्हळ्यार कासरकोड म्हळ्यार कासरकोड पॅन्ट जेस बी जास्ती लोक त्या सायड आसाचे शिर्नाणी केरी बट्टे विनायका कुटू हांगच्यान किलोमीटर 1.5 किलोमीटर चड जाता. आमगे आमकां खाली सगर आमी तर लॅक केल्यार 15 ते 16 लोक तातूंत वयोवृद्ध 7 कितें 8 लोक आमी खंयच्या देवस्थानाक कसलेंय काम आसलें की एक पालिका दवरता जाल्यार त्या वाटी लोकांना हांगा येवका तशें हांव न्हू रामनाम बी तशी जी आमी स्वामी वचून हांव हांवें 2 फावटी रिक्वेस्ट केला आमगे देवस्थानाक 7 लोक स्वामी आनी हांगे मस्त कमी नारायण गणपत नारायण देवस्थाना करा बट्टे विनायक देवस्थाना करा म्हणून स्वामीन आमकां 3.5 कोटी टार्गेट दिलें दिता आसतना मस्त भंय दिशिल्लें जाल्यार आज आमी आमगे लोकांक सहकारान कित्याक म्हळ्यार गणपत नारायण आमकां त्या देवस्थानाक मस्त आमकां सहकार दिलो आनी आमी वचची की ना भटमामा वचची की ना पळय ते लोक येवन बसता आशिल्ले आमकां 5 मिनीट लेट जाल्यार ताणें फोन करतले 4:30 सांगितलें आमी येवन बसल्याची म्हणून मागीर तितूंत ताणें एक तांगेले देवस्थानाक तांचे 2 लोकांक कोणाक ह्या रामनामाचेर तो लाभ घेवन तसो पुण्य घेवन तसो हक्क आसा ते मेळ्ळे थोड लोकांक ताणें लाभ घेवन ना गेले जाल्यार काय जाता स्वामीन केलेलें असं एक अनुष्ठानान आमी कासरकोड गांवची मस्त केस कोर्ट जावन गेलो गणपत नारायण देवस्थाना भितर करत आसतली आज आमगेले 1,40,40,00,000 लागी 33 लक्ष जाले हें आज कासरकोडच्या गांवचे लोकांक बी एक आमगे देवस्थान दिल्या म्हणून पुण्यतान भितर बेजार करमाशी गणपत नारायण बट्टे विनायका भितर करत आसतली तांणी केले बदल बी हांव मस्त खुशी स्वामीले आमगे कासरकोड गांवचे तांणी आमगे विश्वास दवरून तांणी दिलेले का 2.5 कोटी जात्रा नागोत ना जाल्यार आमी करता म्हणून प्रयत्न करूं जाल्यार तितून प्रयत्न करूं करून दिवका म्हणून हाचे बद्दल बी लोक येवचे मी हाचे बद्दल स्वाम्याले गेलतना कोणाक ते रामदेव बुद्धी दिता तो करतलो मस्त मना लावंक नाका मस्त तूं माते वसण करूंक नाका म्हणून स्वाम्यान म्हाका सांगलें म्हळ्यार तितले बरे रितीन चलत आसा आतां थोडे दिवस आमगेले चैत्र मासा नंतर रथोत्सवान येयली पूण गणपत नारायणाले हांगा आमगे वर्तन केशी न्हू अपासने आमकां आतां जून म्हयन्याक करून आनी अपासने पावसाळी भितर आमकां मस्त घेतले आसा आमी जाल्यार तितलो प्रयत्न करूं 3 कोटी किती 2 दाणसून दिवका म्हणून प्रयत्न करता आसा स्वामी आनी हे सर्वांत भितर 5 दिवसां भितर आमकां आमगेले मुखार ते हाचे कार्यक्रम ते वस्तू कसले तांचे येवका म्हणून सुमार लोकांक सांगितलें स्वाम्यान आमकां सांगिल्लें अर्चेकार देवस्थान जें मातशें मलेर मठान तुमगेलो मात्र तुमगेलो कुटुंब आसा तो स्वामेलोची जाल्यार तो दुसऱ्या हातान तूं थंय कमिटी करची आलोचन करनाकाची तुमगेलें कसो म्हणून तुमी करून या आमगेला नायल्यार आमी होन्नावरचे हांगचे तांचे हांव ट्रस्ट मेकर कसांनी केलें म्हणटो जाल्यार तुमकां तंद्रे जाल्यार तुमी अर्च्या करता आनी बरोवन कोण मेळ्ळे तुमी करता म्हणून स्वाम्यान आमकां सांगिल्लें ताचे नंतर आमी खंयच्याय विशयाचेर म्हळ्यार दुसऱ्याले कोणाले की वचून न्हू
सेवे बद्दल जेव्हा लोकांना सहकार्य घेता की जाल्यार ते तो दुसऱ्या वैसून दिवपाक तसं नाही आलोचन केलं आणि आलोचन बी करण्याचे तांदूळ आता स्वाम्यान आमकां सांगिल्लें आसा तुमगे पुराणी कुटुंब ट्रस्ट करून देवस्थान करून दिवंक बद्दल स्वाम्यान तांकां आमकां हात म्हळ्यार हातभार दिल्लो आसा आणि आमी करून दिताले म्हणटा तांकां बाकी लोकांक बी सांगिल्लें आसा जाल्यार तितले बेगीन स्वाम्यान आमगे पुराणी कुटुंबाचे बिंदू माधव देवस्थान ट्रस्ट करून आमगे मुखावेले देवस्थानाची जीर्णोद्धार आणि मस्तित्व आसा ते सर्व रितीन जावं तशी स्वाम्यान आमकां करून दिवपाक म्हणून ह्या वेळाचेर स्वाम्याला विनंती करता मस्त उलोवचें जेन्ना जल्दी थोडे चड उलयला हांव स्वाम्यान आमकां भंय दिसता जल्दीचे दोन उतर उलयल्यार कसं जीव कशें स्वाम्यान माफ करता आणि आमकां एक बरे कितें आशिर्वाद करता म्हणून सांगून स्वाम्याला मागणी करता. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्र मंगलम गरुडध्वज श्री कृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे ब्रह्मानन्दाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्मदिन श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. कासरगोड कट्टे विनायक देवस्थान तशीची बिंदू माधव विश्वेश्वर देवस्थानांतू आजी स्वाम्याला पीठाधिपती जल नंतर आश्रम दीक्षा जल नंतर हे आमगेल्या प्रप्रथम भेटी दोन्ही देवस्थानांक घडत आसा आणि विशेष जावन आमगेले हे 550 वर्ष परिपूर्ण जावंक जाल्यार संदर्भारीची दोन्ही देवस्थाना पादस्पर्श करता जाल्यार अवकाश मेळिल्ले एक अत्यंत संतोषाचे विषय. बहुशः तेन्ना मुखार गेलेले कारण याची उरताले 550 वर्ष परिपूर्ण जातानाची दोन्हीकडे भेट जावका म्हणून देवाले संकल्प आशिल्लो दिसता. त्या निमित्तान 2 की 3 वर्षानंतर वापस आम्ही हांगा येतासाठी हाजे पहिले गोपालकृष्ण देवस्थानांतू आम्ही आयिल्ले. तदनंतर आता द्वितीय पंथ कासरगोडाक बट्टे विनायक देवस्थान आणि बिंदू माधव विश्वेश्वर देवस्थानाक आम्ही हांगा येतासाठी आताची सांगिल प्रमाणे वाराणसींतू कशी बिंदू माधव आणि थंय विश्वेश्वर आसा ना विश्वनाथ म्हणून थंय सांगताची तशीची एक विचार दोन घेऊन नारायण मल्ल्यान हांगा बिंदू माधव विश्वेश्वर म्हणून घेऊन हांगा एक देवस्थान स्थापन केले. थंय वैद्यची मुख्य जावन अशें तसले देव बिंदू माधव. आता संतोष आनीक कितें की म्हळ्यार औंद वर्ष थंयची वाराणसीन चातुर्मास जाता थंय वैद्यची बिंदू माधव विश्वनाथ ताजे पहिलेची एक सान वाराणसी हांगा आसा. हांगा बिंदू माधव विश्वेश्वर देवाले दर्शन जालें कडेरी वाराणसी क्षेत्रांत वचून गेलो थंय वैद्यची बिंदू माधव विश्वनाथाल दर्शन घेवचे तसले एक अवकाश मेळटा. तिथं औंद वर्साक एक अशी उडगास येता की पहिले थंय बिंदू माधव विश्वनाथाल दर्शन घेताना की कासरगोडा वैद्यची बिंदू माधव विश्वेश्वर देवस्थान एक आसा म्हणले उडगासाक वापस मेळटा. आमगेलो नारायण मल्ल्या आमगेलो समाजाचो गोंयचो वेर्णे गांवाचो ताणें अनेक कडेन ताणें देवालय काय केल्लो आसा. होर्नावरांत केल्लो आसा, वेंकटापुरांत केल्लो आसा, दोंगोळ्ळींत केल्लो आसा, हेम्माडी लागीं केल्लो आसा, हेजमाडी लागीं केल्लो आसा. सो अशी 5 कडेन ताणें देवालय निर्माण केला आनी एका कासरगोडांत निर्माण केल्लो आसा. सो कारण कसं की म्हळ्यार देवस्थान आतां सांगलें की ताका एक दिवसाचे न्ही एक मुहूर्ताचे ताका अवकाश दिले. ताका एक मुहूर्त काल पर्यंत ताका कसं जावका शासनाचे चिन्ह दिले. म्हणजे ताका फुल्ल हे दिला तू कसं दिता ताका हांव मागीर राजमुद्रा ताका दिले एक 48 आवर्स इतलेच एक 48 आवर्स मात्र ताका एक अवकाश कशी ताका 48 आवर्स ताजे दिताय कमी. सो इतले ताका राजमुद्रा वापर घेवचे तसले हक्क ताका दिले.
त्या दिवचे कारण कसं की म्हळ्यारी तो नारायण म्हणल्या व्यापार असतो. तो व्यापार करत आशिल्लो. ताणे पयलो तो बैला गाडीने आशिल्लो. बैला गाडी आशिल्ल्या निमित्तान बैला गाडी तुळची सामान आणि रक्त करते आशिल्ले, पेटपी ना आनी करते मिरगी कसं आसतली. बैला गाडी खान गेलो एक कामाक तुला ना एक कामाक पेटोवचे व्यापार करते आशिल्ले. पण व्यापार करत असताना एक कामाक तुला अनेक कामाक बसताना ते अदबस्त उरता आशिल्ले. अदबस्त म्हळ्यार एक 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 गडी उरता आशिल्ले. सो ते गडी दाखवताना चेक पोस्ट येता आशिल्ले. हांगा एक चेक पोस्ट, ते एक नाका, ते एक नाका अशी उठू कडे आस पळय चेक पोस्ट आशिल्ले. सो नारायण म्हणल्या तो नागल कडेन पेटतो हे उठूची व्यापार करचे तसं तागेले विचार म्हळ्यार तागेले ते एक खंयची लायन आशिल्ली म्हळ्यार नाल्ल विकचे पेट विकचे असं. सो ताण एक दिवस एक गांवांत तुले ना ते नाल्ल विकचे खातीर ताणें भायर सरताना उठू कडेन खंय चेक पोस्ट आयले. उठू कडेन चेक पोस्ट आयली. उठू लोकांक कसं विचारचे चाल केला. आता हाजी प्रमाणे गेले नाल्ल जाले ताका 10 नाल्ल फक्त दिवपा नाजर गाडी पास करना ताका 10 नाल्ल दिले. सेकंड टाइम गेलो थंय मेळटा की कसं जाव का म्हण थंय एक 10 नाल्ल दिले. आनी कडेन गेलो आनी कडेन थंय नाल्ल दिले. आनी कडेन अशी करत लास्ट पावय पर्यंत ताणें हाडीन नाल्लाची उठू कमी जाले. आमकां दिलेले जाले पैसे ना काही ना. हाजे गाडी पास करता म्हळ्यार कितें हाक एकदा लास्ट कसं जालें थोडे उरले. पूण इतले कश्ट करून इतले हे करत आसा पूण गेलो तेले पूण गेलो तेन्ना ताणें आलोचन केलें की रायाक एक पत्र बरोवका. रायाक एक पत्र बरोवका. आमकां कसं जाता आसा चेक पोस्टार कसं जाता आसा आमी इतले कश्टारी दोन घेनार हाडीत आसले वस्तू आमचे पोस्टांतल्यान पास करताना आमकां उठू दिवन गेलो आमगे उठूची कमी जाता आमकां पोटाक मार पडीत तशी जाता. राया नदरेक हाडका म्हळ्यार कितें रे नारायण म्हणल्यान पत्र बरोवचें चालू केलें. पत्र बरेंच आसा उठू बरेंच आसा हें केलें आसा तें वचून लास्ट रायाक वयके पाविल्लें. तें कसं पत्र आसा तें लास्ट रायाक वयके वचून पाविल्लें ना. अरे म्हाका आश्चर्य दिसलें इतलें पत्र आनी बरयलें वयके रायाक पाविल्लें ना म्हणून. कडेन ताणें कसं केलें उठू लोकांनी कशी एक चेक पोस्ट केलें. ताणें कसं केलें की म्हळ्यार तागेले एक चेक पोस्ट केलें ताणें. एक गांवांत एक चेक पोस्ट हांवें कसं केलें की हागेले एक चेक पोस्ट केलें. कितें लोकांले वसुली करता म्हूण न्ही. हांव हे चेक पोस्ट घाले री रायाक वचून खंय तरी विशय पावताले. कोणचे आनीकल्यान चेक पोस्ट घाले ताका ढोर घेवन हाडाची म्हणून. म्हाका ढोर घेवन हाड म्हळ्यार तेन्ना तरी विशय सांगचे जाता 1 to 1 राया सांगचे जाता म्हळ्यार कितें ताणें चेक पोस्ट घाले. खंय तरी हे अक्रम न्ही चेक पोस्ट घालचे रायाले अनुमती ना कोणाक वतना नाशी ताणें चेक पोस्ट घाल म्हळ्यार अक्रम जालें म्हळ्यार फुडें म्हाका न्ही आपूण व्हरताची आपूण गेलतना आनी कसन करता आसा हे उठूची तांकां सांगचे जाता म्हूण गेलो. हे आलोचन करून गेलो ताणें तें चेक पोस्ट घालें. नाजाल्यार बाकी लोक वता आसात तशी हांव वयते जोडका म्हण उद्देशान केलें न्ही ताणें. हाणें चेक पोस्ट घालें एकल्यान वयके हाका आपयलें ना. राया वयके कळना आनी चेक पोस्ट जाले आनी कोणकी येवन घेवन घेता आसा हाण वयके सेम केलें. कोणेची पळयलें री म्हाका तो रागत आसा म्हाका आपूण व्हरताले म्हाका रायाले की इंट्रोड्यूस करताले हांव अशी केला अपराधी हो अशी तशी म्हणून पळयलें काही आपूण मेळना. लास्ट कडेन हे कसली गंभीर जाले म्हूण लेखिवपाक हे विशय रायाले पावताना म्हण पळयना कसली भितरी कसली हे जाता आसा म्हूण घेवन ताणें आलोचन केलें. कडेन ताणें लास्ट एक टपाल आशिल्लें टपालाचें म्हळ्यार पोस्टाचें तातूंत ताणें एक हें केलें. तातूंत तो एक बरयता राजा कुड्डो प्रजा बोली म्हूण घेवन अशें बरयता. म्हळ्यार राय कुर्डो प्रजांक कसलेंय कळना. कित्याक म्हळ्यार हाण जाल्यार अक्रम जावन घेवन तांचे पोस्ट केल्यार राया कळकाशें. राया कळताना म्हळ्यार तो कुर्ड जाला. जन वयकेच विरोध करता जन वयके बोला म्हूण घे बोला म्हळ्यार कसलें बोला कसलें तांकां बोलना कसलें केलें कितें केलें रे आरामशीर आसा. सो अशी ताणें एक हें केलें. हे पळयलें फुडें अशें पळय राया खूब आयलें. हो म्हाका कुर्ड मरता म्हूण घेवन कडेन हाडटा आपूण हाडलें. आपूण हाड गेलो कडेन नारायण म्हणल्यान तुगेले
राज्यान तू कसन जाता असा तुका बघतस वे म्हणजे नन्ही उठू सांगताना पळय अशी चेकपोस्ट असा हांव नारळा व्यापारी हांव एक चेकपोस्ट दाटून घेवन वताना हेंची लोक हांव कसने व्यापार करचे वता ते वस्तू तांणी मागताची हांव तू चेकपोस्टाक कशी नारळ दीत गेले म्हळ्यार मागीर व्यापार कशी जाता हांव उमटा तुला होन्नावर पर्यंत बच्चा सांगले का ना कारवार तुला होन्नावर बच्चा सांगले का 10-15 कडे चेकपोस्ट आणि उठू कडे 10 नारळ 15 नारळ 5 नारळ अशें केले म्हळ्यार हांव व्यापार कशी करचे आणि तुका हांव एक अक्रम जावन चेकपोस्ट वेके केले वेकेची तू गेल नंतर काय ना त्यातून हांव तुका पूर्ण म्हणलो तर तू चूक असवे तुका कळले वे हांव एक आनी कशें हे केल्या म्हणून ना म्हणटना तेन्ना रायाक कळले की मागेल आडळीत व्यवस्थेत कसलीची एक लूप होल आसा म्हाका बदनाशीची अनेक कसली हांगा घडटा आसा मागेल फाटमागची कसली जाता त्या मागेल गमनाक येताना म्हणून तेन्ना कळताना तुगेले हे एक प्रामाणिकता एक हांव मेचवलो म्हणून गेलो सांगून गेलो तेन्ना रायान सांगले तुका हांव राजमुद्र दिता तू कसन जाव का ते कर म्हणून तेन्ना सांगता म्हणजे तो विचारना म्हणजे तो जावन विचारना राय ताका एक अवकाश दिता तू कसन जाव का तू कसन जाव का म्हणून विचारतना राय तो नारायण म्हणून सांगता म्हाका थोडे मुहूर्ता कितेरी म्हाका तुवें राजमुद्र दिवका म्हणून तो विचारता कोण नारायण म्हणले ते राय जायता या राजमुद्र दिता कित्याक म्हळ्यार तू प्रामाणीक रितीन तुवें ह्या तुची मागेले विषय सांगले मागीर आडलितान कसन एक चूक जाता आसा ते तू म्हाका दाखवून दिले त्या निमित्तान तू कसन सांगता ते यस म्हळ्यार कितें राजमुद्र दिले पण आमगेले समाजात लोक हेचीच आमी केन्नाय सांगता आमगेले समाजात लोकाले उपकार करतात ना कोणाकय अपकार करना म्हणजे उदाहरणूच आमगेलो नारायण म्हणले कित्याक की म्हळ्यार ताण कसन केले की म्हळ्यार ताण जावपाचे जाल्यार म्हाका तागेल कितें जाग विचारीत आशिल्ले ताणी तू प्रामाणीक रितीन केला जाल्यार म्हाका एक गांव जावका म्हाका हांगा हे एक जावका म्हाका ते जावका म्हाका हे जावका वैयक्तीक कितकी विचारीत आशिल्ले ताणी केलेले हे एक कामाक ताण कसनय विचारीत आशिल्ले आनी ते राजमुद्र तागेल्या हातांत आसा राजमुद्र ताणें घालचे राजमुद्रा ताणें घालचे इतल्यानी उठूची असताना ताणें कसनेची तागेल अपेक्षा करनाशिची समाजाक एक देवालय जावका म्हणून गेलो देवालया कितें ताणें जाग आनी देवस्थान ताणें निर्माण करून घेतलें कडेरी रायाक वापस ताणें हस्तांतर केलें तागेल समय जाल्या नंतर रायान विचारलें अरे बाबा इतले न्ही देवस्थाना कितें जाग जावका इतले न्ही हांगा एक जावका ते एक जावका अशीच त्या विशय आशिल्लो कितें सांगलें हांवची दिता आशिल्ली हांव लेकलो तू कसले तरी दुसरे विचारता म्हण कितें हांव दिलें तू पळयलें देवस्थाना कितें जाग ना हांवची दिता आशिल्ली तेन्ना तो नारायण म्हणले सांगता पळय तू एक राय तुका हांव वेगे संबंधीत लागता म्हाका सोडून घेवन अन्य समाजाचे वेगेची संबंधीत आसा हल्लेक लोकांक तुजेर आक्षेप काडचे ना तू खाली आमगेल समाजाक लोकांक मात्र जाग दिलो देवस्थान बांदचेक बाकी लोकांक दिला म्हणजे तुगेल वेर आक्षेप येवचे नाका म्हणजे कितें ते आक्षेप मागेर वेर आयले ना किंतु रायाचेर येवचे नाका म्हणजे कितें हांवेंची ते मुद्र करून गेलो हांवेंची जाग सँक्शन जाल्या म्हणूनच जावं नाका कित्याक की म्हळ्यार रायान पक्षपात करचे जायना कुटू लोकांक ताणें अवकाश करून दिवका ह्या समाजाकय दिवका अनेक दुसरे समाजाक आयले ताकाय दिवका आनी कोणे तरी आयले ताकाय जाग दिवका हल्लेक लोकांक तुजेर बोट दाखोवंक नाका तू हांगा मात्र चड जाग दिले बाकी लोकांक दिलना म्हण तुका आक्षेप येवचे नाका म्हळ्यार कितें ते हांवेंची स्वता घेवन गेलो म्हागेल्या हातीर हे केले म्हणून गेलो सांगलें म्हळ्यार इतले दूर आलोचन रायाचेर वेगळेच फालेक आक्षेप नाशिल्लो उरता रायाचेर वेगळेच फालेक खंयचे रितीर अपवाद येवचे नाका म्हळ्यार उद्देशान नारायण म्हणल्यार कितें केलें कसले नारायण म्हणल्या आमगेल समाजात म्हणजे आमक एक अभिमान त्या निमित्तान आमी सांगले की आमगेल समाज केन्नाही उपकार करचे समाज विना कोणाकय मोस करता तेनो उदाहरण मेळटाले 1-2-4 नाही 10% मेळटाले किंतु तू लोकाले हातू ते रक्तान ते गुण ना मोस करता म्हळ्यार असल गुण ना त्यातून आमगेल समाज संस्कारवंत आचारवंत विचारवंत बुद्धिवंत शीलवंत म्हणजे कारण कसन की म्हळ्यार आमके हे उठूचे आमगेल रक्तान आशिल्ले निमित्तान दुसऱ्या मोस करता म्हळ्यार बुद्धी आमकां केन्नाही ना असल एक समाजान तू जन्म घेतिले हे आमगेल सर्वही लोकाले परम भाग्य म्हणून आमी सर्व लोकांक लेखा
संतूचे एक भाग्य कसन की म्हळ्यार कासरकोडा तू आता हांगा प्रतिनित्य राम नाम जप हांगा घडत आसा थंय वैकेची बिंदू माधव वाराणसींत हांगा वैकेची बिंदू माधव आसा बिंदू माधवालेचे मुख्य प्रधान वाराणसींत प्रधान जावन गेला तसं देव म्हळ्यार बिंदू माधवच किंतु विश्वनाथाकय चढ मान्यता हे ते आसना म्हणा किंतु प्रधान थंय आशिल्लो तसं देव म्हळ्यार बिंदू माधवची म्हणून सांगितलं त्या निमित्तानं आमगेले चतुर्दशी अनंत चतुर्दशी केन्ना येता तेन्ना विश्वनाथाले सवारी बिंदू माधवाले येता म्हणून आसा आणि तो कशी येता पालखीचेर येता आणि येताना दोन बुट्टी तुळशी घेऊन गेले येता बिंदू माधवाले येताना कित्याक म्हळ्यार बिंदू माधवाक तुळशी प्रीती म्हळ्यार कितें रे तो विश्वनाथू पालखीचेर येताना दोन बुट्टी घेऊन येता कित्याक उपकाराचे स्मरण कितें कसलो उपकार की म्हळ्यार त्या विश्वनाथाक वाराणसीक रावची कितें रे अवकाश कोरून दिलेलेच बिंदू माधव देवान त्या निमित्तानं बिंदू माधवाला हे उपकार स्मरण कितें रे तो विश्वनाथ देव प्रति वर्ष अनंत चतुर्दशी दिवसाक बिंदू माधवाल दर्शनाक येता पालखीचेर येवन गेलो दोन बुट्टी तुळशी देवाक अर्पण करता गेलो अशी थंय आसा आतांय प्रचलित आसा बिंदू माधवाक विश्वनाथ कित्याक थंय आयलो तागेले ब्रह्म कपाल आशिल्ले ब्रह्म हत्या दोष तागे कडच्यान घडिले कोणा कडच्यान रुद्रदेवालय ते ब्रह्म कपाल खंय गेल्यार वैकेची हाता तुल्यान सुटताना म्हणजे हाताक अंटून आसा खंय परिहार केल्यार वैकेची खंयची परिहार जालना अंतिम जावन वाराणसी तू येवन गेलो गंगा नदींत तेंचे हात हे केले तेन्ना ते ब्रह्म कपाल मोक्ष जाले तेन्ना ते देवाक दिसता हा इतले दिवसाक हांव ते कसन एक हाताक अंटून आशिल्ले ना ब्रह्महत्या दोष आशिल्ले ते ब्रह्महत्या दोष वाराणसी आयिल्ले निमित्तानं ते उटूची निवारण जाल्ले निमित्तानं आता म्हाका हांगाची वाराणसी तू रावका म्हणले ताका थंय एक मनांत दिसून गेलो तेन्ना बिंदू माधवाले प्रार्थना करताना बिंदू माधवान ते स्थान दिले त्या निमित्तानं प्रधान कोण जालो बिंदू माधव जालो तत्पूर्वी त्या उदकासाठी उपकाराचे स्मरण करचे कितें रे त्या दिसतल्यान आत पर्यंत प्रतिनित्य ते ह्या जाता आसा आमगेल्या मठाचे एक कसं म्हणून एक देवालय है खंय आमगेले मठ आसा ना खंय बिंदू माधव आसा ते बिंदू माधव देवस्थानाचे सायडाकच आमगेले मठ प्रथम मठ स्थापन जाले आज ही बिंदू माधवाले सायडाक पहिले बिंदू माधवाला सायडाकच आमगेले मठ आशिल्ले किंतु औरंगजेबाला काळांत तू ताणें मस्तीतले धांदळी केले धांदळी म्हळ्यार देवस्थान म्हळ्यार नाश करचे नाजाल्यार बाकी कसली हे करचे असले मस्तीत धांदळी जाले ते धांदळी हांगा कसं जालें की म्हळ्यार बिंदू माधव देवाक थंयतल्यान स्थळांतर करता पडे थंयतल्यान काडता पडे तदनंतर थंयचे लोकां कडेन हे करून गेलो आज तोची बिंदू माधव देव आमगेले मठा येत राजावन गेलो विराजित जावन गेलो बशिल्लो आसा सो तसं बिंदू माधवाले सन्निधानांतूची आयच्या दिसाक देव येवन गेलो बशिल्लो आसा ना बिंदू माधवाले सन्निधानांतूची आमगेले मठ स्थापन जाल्लो आसा हे आमगेले मठ परंपरेचे व्हड अत्यंत म्हणजे देवालय लागीं म्हणजे तसं सोका कोणाक मेळना पहिले सायडाक आशिल्ले किंतु आज येदुर बदूर जावन गेलो येद्राक लक्ष्मी नारायण येदुर बिंदू माधव कोणे तरी ಒಂದು वर्ष वाराणसी चातुर्मास आयल्यार तुमकां पळोवचेक मेळटा आज आमगेले मठा सायडा मस्जिद आयल्या ते कारण म्हळ्यार तागेले तेन्ना जालें तसले धांदळी निमित्तान आज थंय मशिदी आयिल्लो आसा तितू बिंदू माधवाक येद्राक आयले हे सॉंग कशी सांगता कसली एक रील सोडून वता सांगून लेखताले ना कित्याक की म्हळ्यार आमगेले परंपरेचे 8वे स्वामी तांणी वाराणसीक गेलतना म्हळ्यार आमगेले स्वामी 9वे स्वामी लक्ष्मीनारायण तीर्थ स्वामी तांणी कसं जालें की म्हळ्यार तांगेले एक शिष्य आमगेले 8वे स्वामी आमगेले
रघुचंद्र तीर्थ स्वामी जे होन्नावरांतू वृंदावन आसा, रघुचंद्र तीर्थ स्वामी वृंदावन आसा, ते रघुचंद्र तीर्थ स्वाम्याना एक 8 मठ कर काम घेऊन तांगेले कालोचन तांगेले मनांतू आमगेले छे संप्रदाय मस्त कडे प्रचार जावपा मेळटी तरी तांगेले ते चरम श्लोकान येता 8 मठ कर काम घेऊन कशी उडपीचे अष्टमठ आसा तशी पर्तगाळी मठाचे 8 मठ कर काम घेऊन तांणी एक प्रयत्न करचे आरंभ केला. तेन्ना तांणी 3 शिष्यांक तांणी घेतले. किंतु शिष्य केले तशी एक शिष्य बंद जाले कडे अशीची हे जाता पळेल नंतर देवान प्रेरण दिले तुम्ही हे करच्याक प्रयत्न कर नाकाची हांगा त्याग करा आणि 8 मठांनी करच्याक वच नाकाची 8 मठ न्ही 8 शिष्यांक कर काम घेऊन तांणी प्रयत्न केले. त्या प्रयत्नात तुम्ही वच नाकाची म्हणून घेऊन तांकां कडे देव सूचना दिली. देव सूचना जाल्लो फुडें स्वाम्यांकडे त्यांनी त्याग केला. तदनंतर कडे कसं झाले की म्हळ्यार तांचो एक शिष्य कसं नाशिल्ले ते वाराणसी गेला. एक शिष्य वाराणसीक पेटले एक प्रचार आहे कडे त्या शिष्य कसं नाही त्याने वाराणसी आशिल्ले तेन्ना काल तेन्ना औरंगजेबानी तांगेले काल समकालीन काल आशिल्ले. समकालीन आशिल्ले तेन्ना हें कसं वाराणसीचो स्वामी आसा तांणी पत्र बरयलें आमगा औरंगजेब तो मस्तीतले आमगळी करत आसा तुम्ही पर्तगाळी मठांत बसून गेलो शिष्य स्वामी थंय आसा की शिष्य स्वामी थंय आसल्यार वाराणसी मठ रक्षण जाता म्हणून तुम्ही लेखले म्हळ्यार तुमगे त्या पुस्तकांत वाराणसी मठ गेली लेखां बरोवन घेया म्हणून गेलो अशी पत्र बरयलें. तेन्ना स्वाम्याक आघात जाले म्हळ्यार शिष्याची कठोर जावन पत्र बरयत आसा म्हळ्यार तितली गंभीर परिस्थिती म्हळ्यार मतांतर जावचे ते देव आसा आमगेल मठ आसा त्या वैके खंय तरी फाल्यां कसं नाही तरी करून घाल्लं म्हळ्यार स्वामी थंय बसून गेला आमी रक्षण करचे जाता म्हणून स्वाम्यान थंय आलोचन केलें म्हळ्यार हे मठ वैकेची गेली लेखाकची जम करा म्हणून अशी पत्र बरयतना तेन्ना आमगेले स्वामी थोडे हे गंभीर विषय म्हणून अवलोकन करून ताबडतोब स्वाम्यान कसं केलें की म्हळ्यार तांणी थंय वचचे पयले अनेक शिष्यांक तांणी आश्रम दिले कित्याक तांणी स्वाम्यान लेखलें हे एक दिवसा भितर जावचे विषय न्ही. तातूंत तांणी कसं केलें की म्हळ्यार अनेक शिष्याक नियुक्ती करून पर्तगाळी हे करून तांणी ताबडतोब तांणी वाराणसी गेले. वाराणसी वचून गेलो थंय राबून गेलो स्वाम्यान उठूची वेवस्था करून गेलो नवीन मठ 8 वर्ष स्वामी थंय राबून गेलो वापस एक नवीन मठ बांधून गेलो कसले जायनाशी तंत्र जायनाशी रक्षण केली कसले आमगेले स्वामी त्या निमित्तान आज वाराणसी मठ आमगेल्या हातांत आसा. नाजाल्यार त्या काळारी त्या स्वाम्यान एक धैर्य ज्ञान आदिल्लें आशिल्लें तरी आज त्या मठ वैकेची मस्त म्हळ्यार तेन्ना काळांत आसलेली जाता आशिल्लें. सो अशी बिंदू माधवाले सन्निधानात तुजी आज ही मठ थंय स्थापन जाले. वापस वाराणसी क्षेत्रांत हिंदू वर्साचे चातुर्मास करता जाल्यार अवकाश प्राप्त जाल्लो आसा. तेनेशीची त्याची समयाचेर आयच्या दिवसाक बिंदू माधव विश्वेश्वर देवस्थानाक येवचे जाल्यार अवकाश मेळ्ळे. तशी सर्वही जप केंद्रांत सत्यसंध म्हणजे हे जप केंद्रांत आशिल्ले जाल्यार जाप काल वट्टू एक पंथा स्वामेर वट्टूची राम नाम जप करता जाल्यार अवकाश तुमकां मेळिल्लो आसा. तेही आयच्या दिवसाक आमकां घडटले. सो ते कारणा खातीरची आयच्या दिवसाक आमी हांगायले आमगेले जप केंद्र स्वाम्यानाची नाव दिली तसं जप केंद्र त्या निमित्तान आमी हांगायले. त्या नैशीची पूर्वाश्रमांत जन्म घेतिल्लो तसं आमगेले हे केन्नाय सांगताची आमगेले स्वाम्याक आनी आमकां 3 गांवांचे संबंध म्हणून आमी केन्नाय सांगताचे. ताका एक सिंपल फॉर्म्युला कसं की म्हळ्यार NKGSB बँक न्ही बँकाचेची बट NKGSB आम्ही तशी हे केल्यार तुमकूड दाखवता तंतू दोन्ही स्वाम्याले 3 गांव तुमच्या येता NKGSB बँक अशी तुम्ही घेया त्या बँकान तू बाकी 3 काढा बी मात्र दवर घेया कडे सांगता म्हळ्यार कसं रे कितें म्हळ्यार आमगे स्वाम्याकय 3 गांव लागता आणि आमकांय 3 गांव लागता. NKGSB N म्हळ्यार आमगे स्वाम्या म्हळ्यार आमगेले गुरु तांणी जन्म आयिल्ले 19 कट्टेन तेतून N म्हळ्यार 19 कट्टे कडे के म्हळ्यार आमगेले कासरगोडात आमी जन्म आयिल्ले
सो 19 कटे तानी जन्म आयले कासरकोडान आम्ही जन्म आयले एनके जी म्हणरी गंगोळींतू स्वामी नोटूची शिक्षण हे त्या उतू स्वामीना गंगोळींत केले 19 कटेन केले शिक्षण उतू गंगोळींतू तानी केला हायर सेकंडरी नाजलरी स्कूल हे ते NKGS एस म्हणरी आमगेले गुरुले मूल गाव सेनापुर तांगेले मूल गाव तेतून तानी सेनापुर आचार्य म्हणून बरेताचे गंगोळी आचार्य म्हणून बरेना तेंतरी पळया तुम्ही जर केन्नाय वार्तालाप करता सेनापुर आचार्य म्हणा कित्याक की म्हणून तांगेले मूल गाव सेनापुर तेतून NKGS 19 कटे कासरकोड गंगोळी सेनापुर NKGS बी म्हणरी बेळगावांत आम्ही शिक्षण घेतले आणि बी म्हणरी बँकात आणि क्लास बी असले आमगे मूल गाव बडकळ सो अशी जाऊन गेलो 3 गाव सोमेक आणि 3 गाव आमका तेतून आम्ही ह्या फॉर्म्युला NKGS बी बँक म्हणरी दोन्ही सोमेले गाव उडगास करचे सरळ जाता किंतु गाव मात्र उडगास करू का दुसरं कालरी करत जाता सो त्या निमित्तानं असले कासरकोड आम्ही हांगा जन्म आयिल्ले 1 वर्ष असतानाची आमगे स्वामीन गुरु स्वामीनाची कडेरी बेळगावांतू वास्तव करचेक अनुमती दिले नाजर थंय घट्ट जावक आशिल्ले त्याची समयाचेरी कडेरी आम्ही बहुशः आम्ही ऑक्टोबरात जन्म आयिल्ले नेक्स्ट एप्रिलाक 6 की 7 महिने असतानाच आम्ही बेळगावां पावले कडे थंय 20 वर्ष आम्ही बेळगावांत उरले आणि 20 वर्ष जाल्या नंतर कडे पर्तगाळी पडले म्हणजे लास्ट पर्यंत क्लोज चार्ट पडले आम्ही जन्म आयतुले पर्तगाळी पर्यंत उठू खै आमगेले वास गेले उठूची गुरुला आश्रय आशिल तसले गाव कासरकोड गोपाल कृष्ण देवस्थान थंय पैकीची आमगेले वास आशिले कडेरी बेळगाव शाखा मठ ते स्वाम्याला अंडर आशिले आणि लास्ट केंद्र मठ पर्तगाळी वचून बसले तो अशी जाऊन गेलो म्हणजे जन्म आयतना लिखित की तुम्ही काही गेल्यार पैकीची गुरुला आश्रय आणतोची उर्ची तशी जाता म्हणून गेलो आमगेलांचो लिखित आशिल उरताले त्या निमित्तानं हे एक अवकाश मिळेल तशी हे सत्यसंध जप केंद्रांतू आजपर्यंत 1,40,00,000 पर्यंत राम नाम जप जाल्या म्हणून आम्ही ऐकलंय आणि कशी तुमका चढ जप करता नाजाल्यार ते कसं एक संख्या यत्रा कसा त्या परिपूर्ण जावका म्हणून तुम्ही प्रयत्न करत असा तितले जाता तितले तुम्ही अवश्य जाऊन करचे तशीच हे सत्य संत जप केंद्राक उपकेंद्र जाऊन की नाजाल्यार अन्य रितीरी आमका गणपत नारायण देवस्थानात की नाजाल्यार पट्टे विनायक देवस्थानात की ना अन्य कोणाले तरी घरांत की अशी एक अभियान जाऊन गेलो थोडे कर गेलो आज बहुसंख्येनं हांगा राम नाम जप जाल्लो आसा हे सर्वही सहकार केले जातले तुम सर्व लोकांकही प्रभू रामचंद्र देवाले संपूर्ण आशीर्वाद प्राप्त जावो म्हणून ते देवाले चरणारविंदांत आमी प्रार्थना करताची तशीच आणि एक 6 महिन्यापर्यंत हे राम नाम जप अभियान घडताले तदनंतर आमगेले पर्तगाळी मठांतू विशेष जाऊन गेले महोत्सव काही घडतसा सार्थ पंचशतमान उत्सवाचे कार्यक्रम इत्यादी घडतसा ते सर्वही कार्यक्रमांतू कासरगोडांतुल्यान सर्वही जनांना पर्तगाळी मठात उत्सवांत तुम्ही सहभाग जावका म्हणून गेलो याची संदर्भात तुमगे वर्धन ते दिवसाक तुमका आमंत्रण दिवचे आहे म्हणून तुम्ही लेक्चर काढणार आणि विशेष जाऊन कशी तुम्ही जपाक सहकार केलाय तशी महोत्सवांत पैकीची तुम्ही सहकार दिवका म्हणून या संदर्भात गेलेद्राक आम्ही आमंत्रण करतासाठी तशी आयच्या दिवसाक मठा गौरवाप्रमाणे संप्रदायाप्रमाणे तुम्ही स्वागत गौरव केल्बद्दल आम्ही संतोष अभिव्यक्त करताची देव सगळ्यांक बरें घडोवं तुमगेल्या घरांतू तुम्ही करता असलेल्या उद्योग व्यवसायांतू सत्यसंध जप केंद्रांतू पट्टे विनायक देवस्थानांतू तशीच बाकीचे कासरगोडांत तशीच असलेल्या देवस्थानांतू बिंदू माधव देवस्थानांतू तशी अर्चक वृंद तांगेले वैयक्तिक पौरोहित्य जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद भाषणाचा मी मंगल करीताची श्री कृष्णार्पण विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः श्री राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम गणपतगाळी उत्तम मठस्य सार्थपञ्चशतमानोत्सवङ्गत्वेनासङ्कल्पिता सार्धपञ्चशतकोटित्रयोदशाक्षरा श्रीरामनामतारका महामन्त्रस्य जपसंज्ञापरिपूर्तये भारतीय रमणा मुख्य प्राणांतर्गता श्री सीतापति रामचंद्र प्रेरणया भारतीय रमणा मुख्य प्राणांतर्गता श्री सीतापति रामचंद्र प्रीत्यर्थम आबाल वृद्ध स्त्री पुरुषैः
अंशतः व्रत त्रयोदशाक्षर श्रीरामनाम तारक महामंत्र जपाराधनेन भगवान् भारतीरमण मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापति रामचंद्रः प्रीयतां प्रीतो वरदो भवतु तत् श्रीकृष्णार्पणमस्तु। विष्णवे नमः।